श्री स्वामी समर्थ. कसे आहेत? मस्त आहे ना? यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला तर माहितीच आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि ऐकलंसुद्धा असेल की आमच्या मिस्टरांची आत्या एक्सपायर झालेत. ते काही आजी काय आमची पण आत्याच आहे. आत्याच मी पण म्हणत होती त्यांना. ते मनाने खूपच प्रेमळ होत्या आणि स्वभावालासुद्धा चांगल्या होत्या. पण त्यांचं अचानकच त्यांचं हे झालं करून. त्यामुळे आम्ही दसऱ्याची जरा पूजा जरा टाळलेलीच होती. तर आम्ही दोन दिवसानंतरलाच आम्ही आणि आमच्या घरातले आमच्या घराच्या समोर जे आहेत त्यांनी आम्ही दोघांनी अशी मिळून दोन्ही गाड्यांची पूजा नंतरला केली, जी की तुम्हाला मी तुम्हाला शेअर करते. तर ही अशी पूजेची जर तुम्ही ताट वगैरे बघितलंच आहे की ताटात काय काय घेतलं जातं करून, तर ते सगळं मी ताटामध्ये घेतलेलं. हळदी कुंकू, अक्षता, परत धने, सुपारी वगैरे सगळंच लागतं. का तर ओवाळणीच आपल्याला गाडीची करायला लागते. पौर्णिमा असो या अमावस्या असं मी तर दर टायमाला मी करत असते. तर दसऱ्याच्या निमित्ताला काय करायला भेटली नाही, त्या कारणाने 2-3 दिवसानंतर आम्ही केली, म्हणून हा व्हिडिओ आत्ता तुम्हाला शेअर करते. तर असं सगळं झालं. पाणी वगैरे सगळं ह्यांनी कंपनीवरूनच गाडी वगैरे सगळी धुवून आणली स्वच्छ एकदम. ही ह्यांची वेस्टेजची गाडी असते. बायोलॉजी म्हणजे बायोमेडिकल वेस्ट आहे त्यांची गाडी. म्हणजे गाडी चालवतात हे. तर ह्याच्यामध्ये भरपूर वेस्ट वगैरे असतं. तर मी ते माझे मिस्टर काय काम करतं हे सुद्धा तुम्हाला मी पूर्ण ब्लॉग्स करून तुम्हाला मी लवकरच पाठवेल. बघण्यासाठी व्हिडिओ मी हा तयार करेन. तर सध्या मी फक्त थोडीशीच इन्फॉर्मेशन ह्याच्यात तुम्हाला सांगितली की बायोमेडिकलसाठी ही गाडी आहे. तर ही खूपच म्हणजे घाण पण असते आतमध्ये, वेस्टेजचा माल वगैरे असतो. त्या कारणाने गाडी कंपनीवरून धुवून आणतात, जे की आपल्या घरी शक्य नाही आहे धुण्यासाठी वगैरे. तर तुम्हाला ते सगळं सविस्तर तुम्हाला दाखवलं जाईल आणि सांगितलंही सुद्धा जाईल. तर 2-3 घरातले असे होते आमच्या इकडे की ज्यांनी पूजा केली नव्हती, तर ते सुद्धा माझ्यासोबत पूजा करतात. आणि सध्या तर कॅमेरा सगळा थोडा थोडा तर आमचं मधलं बाळ आहे ते आमचं कॅमेरामॅन झालेलं आहे. तर थोडं व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काय डाऊट असं वाटलं तर प्लीज त्याला माफी असावी. आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट जरा करा, कारण मेहनत लागते, प्रत्येक गोष्टीला मेहनत असते, तर मेहनतीशिवाय काही भेटत नाही. तर ही स्वस्तिक वगैरे काढलं. माझ्या लेकींचे त्याच्यावरती हाताचे छापे काढले. शक्य तर आजकाल माणसं पायाचे छापे काढतात की लक्ष्मी म्हणून. तर माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही पायाच्या ऐवजी तुम्ही हाताचे छापे घ्या. ती आपली धनलक्ष्मी असते की ती आपण गाडीला आपण पाय वगैरे लावू शकत नाही. हे मी माझ्या मनाने सांगते तुम्हाला. तर तुम्ही हाताचे लक्ष्मीचे ठसे वगैरे घ्या, ते योग्य आहे. पण आपण ज्या कामातून आपण जे पैसे कमवत असतो, आमदनी आपली होत असते, सुख समृद्धी आपल्या घरात येते, तर त्याला तुम्ही पाय लावू नका, एवढंच फक्त म्हणणं आहे. तुम्हाला हा खरंच व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज बघताना तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि शेअर मात्र करायला पण विसरू नका. नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही टू व्हीलर जी आमची नवीन ही आहे, म्हणजे ह्याला पण झाले चांगले 5-7-8 महिने झालेत या गाडीला. तर ह्याची पण पूजा चाललेली आहे. तर ह्याची पण मी पूजा वगैरे चांगली व्यवस्थित करून घेतली, ओवाळणी वगैरे सगळी केली. तर फक्त आता राहिलं आहे फक्त आमचं काय, गाडीच्या आतली पूजा करायची, जी बाहेर सगळी पूजा झाली. तर हळदी कुंकू वगैरे सगळं लावलं, स्वस्तिक वगैरे सगळं काढलं. मी पण स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं, जेणेकरून सगळेच आपापल्या गाडीची जरा पूजा करत होते. त्यामुळे जरा कुणाला टाईम असतो कुणाला नसतो, तर आपण स्वतः हळदी कुंकू लावून घ्यावात. तर ही गाडीत बसून पूजा चाललेली. तर मी आमच्या मिस्टरांना म्हणलं की जरा गाडीतला सुद्धा व्हिडिओ जरा करा आणि जरा फोटो वगैरे काढा. तर इथे माझी 2 नंबर लेक माझी बसलेली माझ्या सोबतीला, तिला लय आवडतं पूजापाठीचं. तर तिचं पण चाललेलं होतं. तर आपण जे गाडीत पूजा करतो, तर तुम्हाला माहीत असेल की नसेल ते मला माहीत नाही. पण जेव्हा पण आपण आतून गाडीच्या पूजा करतो, तर त्या टायमाला गती 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 म्हणून हे असं नाव तुम्ही घ्या. तुमची गाडी चांगली राहील. आणि मेन म्हणजे त्याचा खर्च वगैरे जो निघतो, खर्च म्हणजे काय, कधी इंजन खराब होतं, कधी डोरच खराब होतो, किंवा कधी म्हणजे काही नाही काय ते गाडीला प्रॉब्लेम येतातच. त्यामुळे जर ते प्रॉब्लेम जरा कमी होतील, एवढंच फक्त माझं म्हणणं. तर त्यामुळे ते गती 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 असं म्हणून तुम्ही मनातल्या मनात म्हणून तुम्ही स्वस्तिक वगैरे काढा, गाडीची आतून सुद्धा पूजा करा. का तर तीच गाडी आपल्याला रोजीरोटी देत असते.
तर हेच जरा चाललेलं आहे माझं, जरा हळदी कुंकू वगैरे सगळं लावायचं. तर असं सगळी माझी ही पूजा संपन्न झाली आणि थोडंफार असं फोटोशूट वगैरे जरा केले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग्स, तर नक्की सांगा. माझे मिनी ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतात का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही दोघींनी सुद्धा हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. पहिलं पल्ली आणि अजून जाते घेऊन. तर या प्रकारे प्रसाद वगैरे म्हणून साखर वगैरे एकमेकींना देऊन झालं. तर फोटोशूट वगैरे जरा केले. तर